आता गीतेच्या दृष्टीने एक मनोरम गोष्ट घडणार आहे की कुर्मोंगानी व सर्वशासारखा एक सुंदर दृष्टांत पुन्हा येणार आहे आणि तो भरपूरच प्रसिद्ध आहे. दुसरा दृष्टांत की पाण्यात वारा जसा नाव ओढून नेतो तसं, पाण्यात वारा जसा नाव ओढून नेतो त्याप्रमाणे आपलं मन त्या विषय भोगांच्याकडे इंद्रिय वासना ओढून नेतात. अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे. इंद्रियाणाम हि चरताम यन मनोन विधीयते तदस्य हरती प्रज्ञाम. कशी? दृष्टांतकार वायुर नाव मिवांभसी, त्याची प्रज्ञा अंभसी वायु नावम इव हरती. हे लक्ष. आणि कोण हरती? मनहा. ते मन त्या प्रज्ञेला त्याच्या बुद्धीचं हरण करून येतो. म्हणजे साध्या भाषेत बघा, कारण ते मन विषयाकडे धावणाऱ्या इंद्रियांच्या पाठी धावत सुटतं. ते मन म्हणजे विषयासक्त झालं. पाण्यात वारा ज्याप्रमाणे नाव ओढून नेतो त्याप्रमाणे पुरुषाच्या बुद्धीला म्हणजे आत्मबुद्धीला म्हणजे समत्व बुद्धीला ओढून नेतो नव्हे, भलत्या मार्गाला लावतो. यासाठी पुढच्या श्लोकात येणार आहे की जितेंद्रिय होण्याची गरज आहे. पुन्हा मागचाच मुद्दा, इंद्रिय ताब्यात येण्याची गरज आहे. आणि यासाठी एक वेगळा मुद्दा येणार आहे, या निशान सर्वभूताना. जरा विपरीत गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जगापेक्षा विपरीत. त्याच्या आधी या दृष्टांताकडे जर गेलो तर दृष्टांत तो सुंदर आहेच मुळी, पण या दृष्टांताला सुद्धा आणखीन एक अनुबंध आहे. तो अनुबंध असा की असंच काहीसं रूपक कठोपनिषदामध्ये आलेलं आहे. कठोपनिषदामध्ये म्हटलंय इंद्रिय हे घोड्यासारखी आहेत, बुद्धी ही सारथी आहे, पण त्याच्या हाती मनरूपी लगाम हवाच. मनाला किती किंमत आहे बघा. मन हा लगाम आहे, सारथ्याच्या हातात आहे. बुद्धी हा सारथी आहे आणि पुढे असणारी इंद्रिय घोडे आहेत. घोडे कळले, सारथी कळला, पण सारथ्याच्या हातात लगाम नसेल तर काही उपयोग नाही. घोडे भरकटतील, रथही भरकटेल, देही भरकटेल. देहावर मात करता आली पाहिजे. हे कठोपनिषदामध्ये म्हटलंय की मनाचा लगाम ताब्यात पाहिजे. हे दुसऱ्या भाषेत सांगितले तदस्य हरती प्रज्ञाम वायुर नाव मिवांभसी. इथं मला आणखीन एक गोष्ट सांगायची की पुढच्या श्लोकामध्ये जितेंद्रिय हवा हे तर म्हटलंच आहे, पण हे करताना तू इंद्रियांना आवरून धरलं पाहिजेस, त्या इंद्रियांचाही सदुपयोग केला पाहिजेस, म्हणजे तू कर्मयोग केला पाहिजेस. हे सूचित केलंय. सूचित केले शब्द लक्षात घ्या. पुढच्या श्लोकामध्ये म्हटले अर्जुना, म्हणून इंद्रियांच्या विषयापासून ज्याची इंद्रिये सर्व बाजूनी आवरून धरलेली आहेत त्या माणसाची बुद्धी स्थिर होय, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता या सुचवलेल्या भागातून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा विनोबांनी मांडलाय, तो आपण लक्षात घेऊया. समजा आपण जितेंद्रिय झालो आणि थांबलो तर कदाचित जितेंद्रिय होऊन आपण आपला आत्मविकास करू शकू, आत्मोद्धार करू शकू. पण खरं बोलायचं तर आत्मोद्धार झाला म्हणून आत्मविकास होत नाही, कारण आपण या समाजाचे घटक असतो. जेव्हा आत्मोद्धाराबरोबर लोकोद्धार मी करतो तेव्हा माझा आत्मविकास पुरा होतो. यासाठीच लोकमान्यांचा निष्काम कर्मयोग आहे, यासाठीच विनोबांचा समत्व योग आहे. मग लक्षात घेऊया की जितेंद्रिय होण्यानं थागणार नाही, कर्मयोगी व्हायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या भाषेत जरा स्पष्टपणे सांगतो, इंद्रियांची शक्ती मी अनुपयोगी ठेवून उपयोगी नाही, ती इंद्रिय आवरून धरून त्या शक्तीचा मी उपयोग केला पाहिजे समाजासाठी. त्या इंद्रियांची शक्ती मला भगवंतानं दिलेली आहे नराचा नारायण करण्यासाठी. यासाठी विनोबा उदाहरण देतात की फक्त नारायणीय शक्ती पुरत नाही, त्याला नराची शक्ती लागते. श्रीकृष्ण एकटा करांगुलीवर त्याच्या गोवर्धन उचलू शकत नाही, सगळ्या गोपाळांनी आपापल्या भक्तीच्या काठ्या लावाव्या लागतात, तेव्हा गोवर्धन उचलला जातो. नर नारायणीय शक्ती बरोबर गोवर्धनाचं उद्धरण. हे एवढा दृष्टांत लक्षात घेतला तर जितेंद्रियाला दुधात साखर म्हणून कर्मयोगी होण्याची गरज आहे असं गीता इथं या श्लोकामध्ये सुचवते असं म्हणायला हरकत नाही. आता लक्षण मीमांसा बघताना आपल्याला पुढच्या वर्षी अत्यंत महत्वाचा श्लोक येणार आहे.
अतिप्रसिद्ध म्हटलं तरी चालेल असा श्लोक येणार आहे. आणि ज्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे विपरीत गोष्ट भेटणार आहे. खरं ती विपरीत नाही आहे, पण नेहमीच्या जगाच्या दृष्टीने विपरीत आहे, की जर आपण नीट समजून घेऊया. फार महत्वाचा श्लोक येणार आहे. किंबहुना. किंबहुना या श्लोकापासून आता आपण तिसऱ्या विभागात प्रवेश करणार. आपल्याला आठवत असेल मी सांगितलं की लक्षण मीमांसा ही 68व्या श्लोकापर्यंत आहे आणि आता 69 पासून 72 पर्यंत तिसरा विभाग येणार आहे. त्याला मी शब्द वापरलाय प्राज्ञ वर्णन. पहिलं व्याख्या 4 श्लोक, नंतर लक्षण मीमांसा आणि आता महत्वाची गोष्ट प्राज्ञ वर्णन. प्राज्ञ शब्द साधा नाही. आपण वाईला गेलो तर त्या ठिकाणी प्राज्ञ पाठशाला आहे. प्राज्ञ स्थितप्रज्ञ तो असतो कसा, दिसतो कसा, वागतो कसा हे विचारले ना माग. मग आता तो वागतो कसा बघा, एका शब्दात सांगतो त्याचं वागणं जगाच्या दृष्टीनं विपरीत असतं, पण आत्मसुखाच्या आत्मानंदाच्या दृष्टीनं त्याच्या इतकं सुचरित दुसरं काही नसतं. अतिप्रसिद्ध श्लोक असा, या निशा सर्व भूतानां तस्याम जागरति संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेहे. पश्यतो मुनेहे, पश्यती जे पाहणाऱ्या मुनीच्या म्हणजे स्थितप्रज्ञाच्या, ज्याला दर्शन घडलंय, गीता दर्शन घडलंय त्याच्या काय असतं बरं बघा. गद्यात म्हटलं सर्व प्राण्यांना जी रात्र, सर्व प्राण्यांना जी रात्र म्हणजे रात्रच, सर्व प्राण्यांना जी रात्र ती संयमी स्थितप्रज्ञ त्या रात्री जागृत असतो. आणि जीत प्राणी मात्र जागतात ती अवस्था म्हणजे दिवसा, ती अवस्था म्हणजे ज्ञानी मुनीची रात्र असते. एवढा आपण साधा वाच्यार्थ दिवस आणि रात्र या शब्दांनी घेतला. आणि एकदा ती दुसरी ओळ फक्त म्हटली यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने, तर दिवसा झोपणारा, आणि वरची ओळ घेतली तर रात्री जागणारा. एवढी गोष्ट केली की साध्या भाषेमध्ये रात्र रात्र जागणारा जो कोणी असेल तो स्थितप्रज्ञ होईल. त्याच्यावर मग आपल्याकडं विनोदी नाटकामध्ये कोट्या पण झाल्यात आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला रात्र रात्र जागणार तो नाही तर वेगळं काहीतरी असलं पाहिजे. इथं रात्रचा अर्थ वेगळा असला पाहिजे, दिवसाचाही अर्थ वेगळा असला पाहिजे. स्थितप्रज्ञाची सारी जीवन मूल्यच पालटलेली असतात विपरीत. त्याचं चिंतन बघा, त्याचं आत्मचिंतन सामान्य जगापेक्षा वेगळं असतं, ते विपरीत असतं. यासाठी श्लोक येतोय या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. आता मी कमीत कमी शब्दात सांगतो, पण 2दा सांगतो म्हणजे ते आपल्या मनावर निश्चितपणे आपल्याला आवडेल. विषयासक्तीबाबत निजलेला आणि आत्मसुखासाठी जो जागा असतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. म्हणजे जाग असणं झोपण्याचा अर्थ किती बदलला बघा, दिवस रात्रीचा अर्थ किती बदलला बघा. कधी निजलेला असतो विषयाच्या आसक्तीबाबत. मग हे सगळं चाललंय ना, तर विषयाच्या आसक्तीबाबत निजलेला आणि जागा कधी आत्मसुखासाठी मात्र जागा एक गोष्ट. आता ही समजायला करायला जरा कठीण आहे, पण पुढे लोकमान्याने सगळ्यांनी तुमच्या माझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे, ज्ञानदेवाने पण सांगितली आहे की कुणाला स्थितप्रज्ञ म्हणायचं तर फलप्राप्तीबाबत निद्रिस्त असणारा आणि कर्माबाबत मात्र जागृत असणारा त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं. ही तशी जमणारी गोष्ट आहे. कर्मण्य व अधिकार असते म्हणजे आपण सविस्तर बोललोय. कर्म केल्यावर फळाचा अधिकार मिळण्याचा मला हक्क आहे, पण मी जर स्थितप्रज्ञ होणार असेल तर फलप्राप्तीबाबत मी निजलेला, तर फलत्याग जमेल ना. आणि मग असा निद्रिस्त असणारा जागृत कधी असतो कर्मयोगाच्या बाबतीत. म्हणून मी म्हणतोय 2 अर्थांत स्थितप्रज्ञ आहे. एक विषयासक्तीबाबत निजलेला आणि आत्मसुखासाठी जागा, किंवा फलप्राप्तीबाबत निद्रिस्त आणि कर्माबाबत जागृत. मला वाटतं हा मुद्दा स्पष्ट झाला. पण हा मुद्दा स्पष्ट आणखी एक अर्थाने केलाय. आणि मगाशी मी जे सूचित म्हटलं ना निष्काम कर्मयोग, ते आता भगवंत प्रकट सांगतायत. म्हणून लोकमान्य ठामपणे म्हणू शकले की गीता रस हा निष्काम कर्मयोग आहे. यासाठी फार चांगलं उदाहरण दिले आणि ते समुद्राचं आहे. त्या समुद्राचे 4 गुण सांगितलेत.
जे निष्काम कर्मयोग्याला लागू पडतील अशी स्थिती आहे पहा. मुख्य गोष्ट त्या ठिकाणी येणार आहे की या स्थितप्रज्ञ समुद्रासारखा असतो. म्हणजे आता म्हटलं पण दिवस रात्रीत विपरीत नव्हे, त्याजवळ एक अद्भुत कला असते. काय म्हणतोय पहा, त्याजवळ एक अद्भुत कला असते. आणि ती कला काय असते तर त्याचं आत्मतत्व इतकं जागं असतं बघा. त्यानं आत्मतत्व इतकं आत्मसात केलं असतं की त्याच्यामध्ये विषयाने जरी प्रवेश केला तर विषयांचा दंश तो काढून टाकू शकतो आणि त्या विषयांना आत्मतत्वाकडे नेऊ शकतो. ही त्याची अद्भुत कला आहे. त्याला मराठीमध्ये साधा शब्द इथं वापरलाय, जिरवणं. एखादी गोष्ट जिरवणं याचा अर्थ पचवण्याच्याही पुढे पाऊल आहे. समुद्र त्याच्यात प्रवेश करणाऱ्या सगळ्या गोष्टींना पोटात घेतो, सगळ्यांना जिरवतो आणि शेवटी समुद्रच फक्त उरतो, बाकी कोणी उरत नाही. तसं स्थितप्रज्ञ या जगात वावरत असताना आपुल्या सारिखे करीते तात्काळ हे कधी विसरत नाही. विषय त्याला बाधत नाहीत. विषयांना तो आत्मतत्वाकडे नेऊ शकतो, दुर्जनांना सज्जन तो बनवू शकतो, आळशांना कर्मयोगी तो करू शकतो समुद्राप्रमाणे. आता इथला अर्थ घेऊया. एक, जसा समुद्र सर्व नद्या त्यांचं पाणी आपल्यात जिरवतो, तो पावसाळ्यामध्ये पाणी जास्त झालं म्हणून आनंदी होत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये दुःखी होत नाही. आणखीन एक गोष्ट, हा समुद्र समुद्रातल्या जलचरांना कधी उबगत नाही. हे जरा खास लक्षात घ्या, नाहीतर स्थितप्रज्ञाला लोकसंग्रह करता येणार नाही. लोकांचं दुःख समजून घेऊन लोकांच्या चुका पोटात घालून पुढे गेलं पाहिजे, त्या लोकसंग्रह म्हणतात. तिसऱ्या अध्यायात आपण बघणार आहे. तर लोकसंग्रह करायचा असेल तर तुम्हाला जलचर जसा समुद्राला, काय सगळे जलचर समुद्राला आवडत असतील काय? आवडतही नसतील ना कदाचित. पण समुद्र जसा आपल्या पोटातल्या, आपल्या आश्रयाला आल्या, आपल्यात राहिल्या जलचरांना उबगत नाही, उलट त्यांना सामावून घेतो. आणि शेवटची गोष्ट, निष्काम कर्मयोगासाठी तो समुद्र सेवा साधन बनतो. समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून वाफ झाली नसती, पुन्हा न होते पण झाली नसती, तर पाऊस, नद्या, सृष्टी, संस्कृती कुठे नेणार होते? समुद्र जी सेवा करतोय त्याला तोड नाही, म्हणून तर असेल समुद्राला सर्व तीर्थांचं तीर्थ, महातीर्थ म्हणतात, पुण्यतीर्थ म्हणतात. आता जे मी बोललो ते सगळे त्या श्लोकात आहे पहा. आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्र मापहा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे स शांती मापनोती. कोण नाही बरं? न काम कामी. ज्याप्रमाणे चोहूकडून पाण्याची भर पडत असताही आपली मर्यादा आढळ राखणारा, समुद्राचे केवढे आपल्याला उपकार आहेत बघा. एकीकडे तो आपूर्यमान आहे आणि दुसऱ्या बाजूला आढळ आहे, अचल आहे, अचल प्रतिष्ठम आहे. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर समुद्रात येणारं पाणी गडप होतं. त्याप्रमाणे गडप शब्द, त्याप्रमाणे सर्व विषय ज्याच्या मनात त्याची शांती सुद्धा न मोडता प्रवेश करू शकतात, त्याच पुरुषाला खरे शांती सुख लाभते. आणि कुणाला लाभत नाही निषेधक गोष्ट, जो उपभोगाची इच्छा करतो, निष्काम नाही सकाम करतो, उपभोगाची इच्छा करणाऱ्याला ते शांती सुख मिळत नाही. न शांती मापनोती कामकामी. हे ध्यानामध्ये घेण्याची नितांत गरज आहे. आता हे ध्यानामध्ये घेतल्यानंतर भगवद्गीता पुन्हा एकदा त्याच्या पद्धतीनं दृढीकरण म्हणतो ना आपण गीता संथा वर्गात, जसं दृढीकरण करण्यासाठी आणखी काय करते बघा. ती म्हणजे पुन्हा एकदा 4 सूत्र सांगतेय, जी आता सांगितली आहेत ती. कसा असावा स्थितप्रज्ञ बरं? तो स्थितप्रज्ञ एक, आसक्ती टाकलेला असावा. तो स्थितप्रज्ञ इच्छा विरहित म्हणजे निरिच्छ असावा. तो स्थितप्रज्ञ ममत्व शून्य आणि निरभिमानी असावा. ममत्व याचा अर्थ मोह. आणि एवढं सगळं करून जर तो कर्तव्य करत असेल कर्मयोग, तर त्याला शांती प्राप्त होते. म्हणून बघा, विहाय कामान यस सर्वान पुमांशरते निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांतीमध्ये गच्छति.
मग अशी शांती अशी देऊन गेला आत्मशांती. ती आत्मशांती त्याला प्राप्त होते की जो आसक्ती सोडतो, निरीच्छ होतो, ममत्व शून्य आणि निर्भिमानी होतो आणि कर्तव्य करतो, त्याला शांती मिळते. आता ही शांती कसली? या शांतीला अत्यंत महत्वाचा शब्द भगवंतानं वापरलाय आणि त्याला ब्रह्मनिर्वाण म्हटलंय. त्या शांतीला अत्यंत महत्वाचा शब्द वापरलाय, त्याला ब्राह्मी स्थिती म्हटलंय. तो जिवंत असताना स्थितप्रज्ञ असतो आणि भगवंतात लीन झाल्यानंतर स्थितप्रज्ञ असतो. दोन शब्दावर बोलणार आहे मी, एक ब्राह्मी स्थिती आणि ब्रह्मनिर्वाण. दोन्हीत किंचित फरक आहे, पाहूया. म्हणून तर ते दोन शब्द आलेत ना श्लोकामध्ये. पण आधी बघूया, ज्याच्यावर आता भर देऊया की काय बरं, तर असं म्हणूया की भगवंतच आता एखादा कुशल शिक्षक ज्याप्रमाणे उपसंहार करताना आपल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत काय सांगितलं हे 3-4 शब्दात सांगतो. तर स्थितप्रज्ञाची स्थिती काय? शब्द बघा, स्थितप्रज्ञाची स्थिती काय? तो प्रज्ञ कळला. ती स्थिती काय हे भगवंतानं स्वतः सांगितलं. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. हे अर्जुना, इतका वेळ तुला मी जी स्थिती सांगितली ना, तिला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये ब्रह्मयुक्त म्हणजे ब्राह्मी स्थिती म्हणायचं. इथं स्थिती शब्द लक्षात घ्या. मी थोड्या वेळानं वृत्ती वेगळी आहे आणि स्थिती वेगळी आहे हे सांगणार आहे. वृत्ती येते आणि जाते, स्थिती कायमची असते, मनुष्यत्व. स्थिती अखंड असते, वृत्ती येते आणि जाते. कुणाप्रमाणे? ज्ञानदेवाने सुंदर दृष्टांत दिलाय. ते विचारतात, अरे सूर्याच्या घरी प्रकाश असतो, सूर्याच्या घरी प्रकाशच असणार. ज्ञानदेव विचारतात की समजा सूर्याच्या घरी दिवा लावला नाही तर प्रकाश नाही, असं कधी घडतं का? ते दिव्याची गरज आहे का? सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. तशी ब्राह्मी स्थिती स्वयंप्रकाशी आहे. ती स्थिती आहे, वृत्ती नाही. आता हे थोड्या वेळाने जरा 3-4 मुद्द्यांनी बघायचंय. विनोबानी गीता प्रवचनात स्थितप्रज्ञ दर्शनात त्यावर भर दिलाय, वेदोर प्रवचनात भर दिलाय. पण त्याच्या श्लोक पुरा करूया. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंत कालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. हे पार्था, ब्राह्मी स्थिती ती हीच. ही प्राप्त झाली असता योगी मोह पावत नाही. मोह मोह मोह, अर्जुनाला मोहच झालाय, दुसरं काही नाही. गीतेचं प्रयोजन आणि गीतेचं उपसंहार एकच आहे, मोह विनाश. न एनाम प्राप्य विमुह्यति. हे प्राप्त झालं ना की न विमोह तुला होणार नाही. आणखी काय होईल? नीट बघा, स्थित्वा श्यामंत कालेपि, म्हणजे अस्याम स्थित्वा, कोण? आपण. अंतकालेपि, माणसाला सगळं होय मरणाचं आहे. मरणाच्या क्षणी काय होईल? पण त्या मरणाच्या क्षणी सुद्धा ब्राह्मी स्थिती जाणार कुठून? दिवा लावला म्हणून सूर्याच्या घरात प्रकाश नाही असं कधी घडेल का? आणि यालाच म्हणतात की ही जी तुला अंतकालाला सुद्धा ब्राह्मी स्थिती प्राप्त होईल. बघा, अंतकालाला सुद्धा जी ब्राह्मी स्थिती तुला प्राप्त होईल त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणतात. आणि ते रुच्छती म्हणजे त्या ब्रह्मनिर्वाणाची इच्छा करण्यासाठी ब्राह्मी स्थिती, आणि त्या ब्राह्मी स्थितीच्या माग स्थितप्रज्ञ, आणि स्थितप्रज्ञाच्या मागितले सांगितलेले सगळे 18 श्लोक. किती सुंदर साखळी, कितकी सुंदर फुलांची माळ भगवंताने गुंफली आहे हे बघण्यासारखं आहे. ती ब्राह्मी स्थिती आहे, ती सदैव ब्रह्मरूपच आहे. त्याच्यात मरणाचं भय नाहीच मुळी, उलट अमृतानंद आहे. अरे मरण अहंकाराचं असतं म्हणून तुकोबाराय म्हणतात आपुले मरण पाहिले माडोळा. आणि तेच तुकोबाराय सांगतात की ब्राह्मी स्थिती असते म्हणून आनंदाच्या डोया आनंद तरंग, आनंदाची मन आनंदाचे, आनंदाची अंग. हे ध्यानामध्ये आपण घेतलं की महत्वाची गोष्ट अशी की ब्राह्मी स्थिती, ब्राह्मी स्थिती, ब्राह्मी स्थिती. आता शेवटचे 5-7 मिनिटं की ज्याच्यामध्ये आपण ही जी आत्ता स्थिती सांगितली आणि वृत्ती नाही म्हटलं, हे स्थितप्रज्ञाचं काय सामर्थ्य आहे बरं. पण त्याच्याकडे जायच्या पूर्वी काही 2-4 गोष्टी आणखी महत्वाच्या बघूया. आणि शेवटचा 5वा मुद्दा, ती स्थिती आहे, वृत्ती नाही, हे ध्यानात घेऊया. आधार विनोबांचा. पहिली गोष्ट अशी की विनोबाजी पुन्हा पुन्हा सांगतात की बाबांनो, ही जी स्थिती आहे ना स्थितप्रज्ञाची, ती अखंड आहे. साधा शब्द अखंड आहे, त्याच्यात खंड नाही.
आणि त्याची प्रज्ञा म्हणजे प्रज्ञा आहे ना, तो शब्द आहे ती अलिप्त आहे, ती तटस्थ आहे. हे शब्द साध्या अर्थाने घेऊ नका. अलिप्त म्हणजे लेप नाही, आणि तटस्थ म्हणजे प्रवाहात वाहत चालला नाही. तो तटस्थ, तो अलिप्त, तो खरा बुद्धिनिष्ठ आहे, तो खरा बुद्धिजीवी आहे. तो बुद्धीचं महत्व ओळखतो, आणि म्हणून तो बुद्धीचं आता बुद्धी म्हणजे आत्मबुद्धी, बुद्धी म्हणजे साम्य बुद्धी, म्हणून तो या जगामध्ये अचूक निर्णय करू शकतो. उदाहरण सांगितलं जातं, मला पलीकडचं योग्य दिसायला पाहिजे असेल तर मी काचेतनं पलीकडचं बघितलं पाहिजे, तर जे आहे ते मला दिसेल. समजा डोळ्यावर मी निळा चष्मा चढवला तर मला सगळे सज्जनच दिसतील, आणि काळा चष्मा चढवला तर मला सगळे दुर्जनच दिसतील. निळा चष्मा म्हणजे भूतदयेनं बघायला हरकत नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, बरोबर. पण माझी स्थिर प्रज्ञा काचेतून पलीकडचं बघेल, तटस्थपणे बघेल, अलिप्तपणे बघेल, तर माझी बुद्धी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या बाबतीमध्ये नीट निर्णय करू शकेल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की हा जो स्थितप्रज्ञ आहे ना, त्याला नुसतं प्राज्ञ म्हणतात. आणि प्राज्ञ शब्दाचा अर्थ तत्वज्ञानामध्ये भक्त असंही आहे. आता भक्तांची स्थिती भिन्न भिन्न प्रकारची असते. जे प्राज्ञ भक्त असतो, आत्मानुभव घेतलेला असतो, साखर शब्द लिहिलेला नव्हे, साखरेची गोडी कळलेला असतो. आणि हे जर असेल तर आणखी संस्कृत साहित्यातून आपल्याला दिसतं की भक्तांचे आणखी काही रूप दिसतात. ती भक्तश्रेष्ठ असतात, पण जगात वावरताना त्यांची रूप ही बाल उन्मत्त पिशाचवत असतात. ती त्यांना शोभतात, पण विनोबाजी म्हणतात की ती आदरणीय आहेत, अनुकरणीय नाहीत. आणि अनुकरण करायचं असेल तर स्थितप्रज्ञाचं केलं पाहिजे, कारण त्याचा पूर्ण विकास झालाय. आपल्याला आत्मविकास करायचा आहे, फक्त आत्मोद्धार नाही, आपला लोकोद्धार करायचा आहे. वृत्तवाद वेदातला. आणि आपल्याला जर तिकडे जायचं असेल तर अनुकरणीय काय आहे? स्थितप्रज्ञ. आणखीन एक आहे, आपण आदर्श उच्च ठेवायला नको का? आदर्श उच्च ठेवायला पाहिजे. कदाचित आपला वाटेल माझ्या मर्यादेच्या पलीकडे तो आहे, पण असला तरी आदर्श उच्चच पाहिजे. सानेगुरूंच्या भाषेत तो सूर्यासारखाच पाहिजे. काय लोकमान्य टिळकांनी दिलेलं उदाहरण सांगतो, तो ध्रुव ताऱ्यासारखा पाहिजे. लोकमान्य टिळकांनी म्हटलंय की ध्रुव ताऱ्यासारखा जर असेल आपल्या जीवनातला आदर्श, तर जहाजांची एक मोठी छान स्थिती सांगितली. ते म्हणतात, जहाज जेव्हा समुद्रातून प्रवास करतात तेव्हा ती ध्रुव ताऱ्याकडे म्हणजे विशिष्ट दिशेकडे बघून प्रवास करतात. जहाजांना ध्रुव ताऱ्यावर पोचायचं नसतं, जहाजांना जमिनीवरच्या एखाद्या बंदरावर पोचायचं असतं. पण ध्रुव ताऱ्याकडे बघितल्यानं दिशा कळते आणि दिशा चुकण्याचा धोका कमी होतो. म्हणून खलाशी ध्रुव ताऱ्याकडे बघतो. तसं गीतेनं तुम्हाला मला ध्रुव तारा दिलाय, तो म्हणजे स्थितप्रज्ञ. वाटेल आपल्याला की तो आपल्या शक्तीच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे, तो बाहेर नाही. ज्याच्या पाठीशी गीता आणि योगेश्वर श्रीकृष्ण आहे त्याला अशक्य काही नाही. आणि हे जर ध्यानामध्ये घेतलं तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो, चौथा. तो असा की मग आम्हाला कोणी विचारलं की तुम्ही पारमार्थिक साधना चालवली ती कशासाठी, तर आम्ही सांगणार आम्हाला स्थितप्रज्ञ व्हायचं. लोक आपल्याला हसतील, म्हणतील अरे स्थितप्रज्ञ होणं इतकं कठीण आहे, या जन्मात शक्य आहे. आणि गीतेतच म्हटलंय योग भ्रष्टोभिजा येते, अनेक जन्मानंतर आहे तुझी तयारी. आम्ही म्हणून आहे तयारी. याचं कारण असं की स्थितप्रज्ञ होणं हे आमचं अंतिम गंतव्य आहे. आम्हाला पोचायचंय कुठं? अनेक जन्मांनी असेल, पण पोचायचंय कुठं? जसं उदाहरणात म्हणतात की जुन्या काळामध्ये माणूस प्रवासाला निघाला की म्हणायचा मी काशी यात्रेला निघाला. तो काशी यात्रेसाठीच निघायचा. पण मी काशीला निघालोय म्हटल्या तर मधली कुठली कुठली गावं लागतील हे तो उल्लेखायचा नाही. मधल्या गावात मुक्काम पडला ते काळजी करायचं नाही. ह्या मुक्कामाच्या पुढं माझं अंतिम गंतव्य काशी विश्वेश्वराचं दर्शन आहे. हे अंतिम गंतव्य मनातून हलवून देऊन उपयोगी नाही ध्रुव ताऱ्यासारखं. तर माणसाचं कर्म चांगलं होतं, मनापासून होतं, तन्मयतन होतं, नाही तर कुठंतरी त्याच्यामध्ये पांगळेपणा आहे. अंतिम गंतव्य काशी यात्रा, अंतिम गंतव्य स्थितप्रज्ञ. आणि आता शेवटचा मुद्दा की स्थितप्रज्ञ असणं ही आपली स्थिती आहे, वृत्ती नाही. कशी? हे समाधीच्या भाषेमध्ये बोलता येतं.
समाधी याचा अर्थ मला इथं एकरूपता एकरसता एवढाच घ्यायचा. तर समाधी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एकरूपता एकरसता समरसता याचा आपण विचार करत गेलो तर समजा माझी ध्यान समाधी लागली किंवा माझी ज्ञान समाधी लागली आणि माझी स्थितप्रज्ञ समाधी म्हणजे परम समाधी लागली तर काय तिघात फरक पडेल बरं. पुन्हा विनोबांनी दिलेल्या उदाहरणानं बोलायचं तर ध्यान समाधीमध्ये समजा माझी ध्यान समाधी लागली आणि डॉक्टर माझं ऑपरेशन करतायत तर सुई मला टोचली तर त्याची सुद्धा मला जाणीव होणार नाही, इतकी ध्यान समाधी मी लावली. आणि पुढे म्हणताय तुझी जर ज्ञान समाधी असली तर त्या ज्ञान समाधीमध्ये तू सुई टोचली याची चिंता करणारच नाहीस, पण ज्ञान समाधीत तू डॉक्टरशी चर्चाही करू शकशील. आणि पुढे म्हणतायत की हे तुझ्या देहाच्या बाबतीत जमलं तुला ध्यान समाधी आणि ज्ञान समाधी, पण तुझ्या देहाच्या बाहेर जे अन्य देह आहेत त्यातही भगवंत आहे हे जर तुला पाहिजे असेल, म्हणजे सर्वत्र आत्म्याचं दर्शन तुला घ्यायचं असेल, म्हणजे संतश्रेष्ठ एकनाथाच्या भाषेमध्ये परम समाधी तुला हवी असेल तर तुला स्थितप्रज्ञ होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण स्थितप्रज्ञमुळी अहम ब्रह्मास्मी जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हे मनुष्यत्व या स्थितीचा बोध करून देत. आता मगाचा मुद्दा लक्षात येईल की स्थितप्रज्ञ असणं परमसमाधी मिळणं म्हणजे ज्ञानी स्थिती आहे, आत्मज्ञानी स्थिती आहे. मगाशी सांगितलेली ध्यान समाधी आणि ज्ञान समाधी ही वृत्ती आहे, वृत्ती आहे त्यावेळची. अशी वृत्ती माझी जगात वावरताना असते. म्हणजे मी शिक्षक आहे माझी वृत्ती आहे, मी पालक आहे माझी वृत्ती आहे, ह्या माझ्या वृत्ती आहेत, त्या येतील आणि जातील. मी शाळेत शिक्षक असेल घरात पालक असेल, एकच शिक्षक घरात पालक असेल, वृत्ती येतील आणि जातील, पण तो शिक्षक आणि तो पालक सर्व ठिकाणी मनुष्य असेल, कारण मनुष्यत्व ही त्याची स्थिती आहे. आणि स्थिती ही अशी असल्यामुळं ती शुद्ध स्थिती म्हणजे मनुष्यत्व हे तुला ज्ञान समाधीन ध्यान समाधीन मिळणार नाही, तर स्थितप्रज्ञाच्या परम समाधीनं मिळेल. ही गीतेची भूमिका आहे, हीच वारकरी संतांची भूमिका आहे, ही स्थिर प्रज्ञा आहे, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. एवढं बोलून मी थांबतो. आत्ताची प्रवचन सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु.